मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी पाठ 10 आम्ही आहोत का. तर हा पाठ मी तुम्हाला मागच्या वेळेस पण शिकवला होता. तेव्हा आपण इथपर्यंत स्टॉप झाले होतो. आता त्याचं आपण पुढचं शिकूया. कारण ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडलं आहे. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत, एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. अभी वहाँ पे आँख बंद करके एक बिल्ली अपने पंजे पर मुंह बंद करके शांत बैठी है और हर एक बिल्ली के पास 2 ऐसे मतलब डिश रखा हुआ है. तो एक उसके खाद्य मतलब उसके खाने के लिए और दूसरा पानी पीने के लिए. और हर एक के मतलब चढ़ उतार उनमें जो दिखाने का जो तख्ता रहता है वो दीवार पर चिपकाया है. और उनको बैठने के लिए मतलब वहाँ पर मऊ ऐसा बिस्तर भी है. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो. मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात तर काही नाकांनी जाळ्या खरडवू लागतात. म्याव 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 कवळ्यानिभर भरीव किनाऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतं आहे, जरा माझ्याकडे या ओ, मला कुरवाळा. हर एक बिल्ली अपने मतलब भरत जो है वो दूसरे रूम में जा रहा था तो सारी बिल्ली ऐसे एक जैसे वो लोग उनके बिल्ली की आंखें चमकती है थोड़ी, तो उनकी आँखों में एक आतुरता प्रेम भरा हुआ रहता है. मांजर मतलब कहीं मांजर अपना नाक उसको मतलब ऐसा घिसने लगता है, तो कोई म्याव म्याव, कोई निभर अपना आवाज़. किनाऱ्या आवाज़ांचा मतलब सब एक जैसा कलकलाट उन लोग का आवाज़ चालू होता है. मांजर आपल्याला परीने मतलब उनके परी जैसा हो अपना ध्यान उनके पास खींच के लेता है. ज़रा माझ्याकडे या मतलब थोड़ा मेरे पास आओ, मुझे थोड़ा सा क्या हाथ पैर से घुमाओ. मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते तर कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे नाक कुराळवते. माझं मांजर खुश होतात. पोटातून गुरगुर आवाज काढून समाधानाची पावती देतात. अभी जो जाल है वो छिद्र से उन लोग उंगली डाल के मतलब उनकी सिर पर हाथ पैर से घुमाते हैं. कोई गले से आवाज़ निकाला तो कोई कान ऐसे कुरवाड़ते, मतलब कान को ऐसे हम लोग कैसे सोते समय अपनी माँ बच्चे को ऐसा करते तो वैसे वो लोग बिल्ली को भी कर रहे थे. तो बिल्ली खुश हो जाते. तो पेट में से उनका जो गुरगुर का आवाज़ आता है तो लोग हम लोग को क्या देते हैं, समाधान. एक मतलब वो तो बात नहीं कर सकते, तो आवाज़ देके उन लोग समाधानाची पावती मतलब हम लोग को बताते कि हमें अच्छा लगता है. आता माझं एक लक्ष गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिंकुना, रोमल टिपणीस. जाधव, गोखले, टिंकुना, टिपणीस. माझ्या ध्यानात येत आहे ही मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. अभी उनके ध्यान में आ रहा था कि एका गोष्टीकडे ध्यान गया. तो हर एक बिल्ली के हर एक कप्पे में जो नाम लिखा हुआ था, किसी का नाम जैक जादव, बकुले गोखले, सैमी डिंकुना, रोमल टिपनीस, जादव गोखले, डिंकुना टिपनीस, ये सब उनके ध्यान में आ रहा था. तो हर एक बिल्ली को क्या हुआ है, जो मालक है उन बिल्ली के, उनको क्या है सरनेम दिया हुआ है. तर जाधव गोखले टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा म्याव म्यावचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या
पेशंटच्या चेहऱ्यावर जो खिन्नता दिसते तीच मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथे विलक्षण एकटं वाटतं असलं पाहिजे. अभी जादव गोखले टिप्पणीज इन जो मंडली है वो आँखों से निरोप लेके वो लोग क्या कर रहे थे, बाहर जा रहे थे. तो निरोप घेताना पुन्हा बिल्ली का क्या म्याव म्याव ऐसा गजर हुआ. भेटीला आलेले माणूस परत जाने के लिए मतलब वापस निकलने के लिए तो जैसे हॉस्पिटल से पेशेंट के जो चेहरे पर खुश होते हैं वैसे बिल्ली के ही चेहरे पर मुझे दिखाई दी. इन्हें प्यार करके मतलब प्यार करने की एक आदत हुई थी. मांजरांना इथे अकेलापन महसूस होने लगा. या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का? करतात रे, मी भरतला विचारलं. तर असं म्हणून भरत सांगतो. त्याचं खाणं पिणं पत्त्याचं असतं. बाई एकदम भरतला काहीतरी आठवतो. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्याचा विभाग आहे, तिथे जाऊया जरा. अभी मॅडम क्या पूछती है बाय की भरत सांगतो त्याचं खाणं पिणं पत्त्याचं असतं. एकदम भरतला काहीतरी मतलब तुरंत भरत को ऐसा ध्यान में आता है कि भाई बाजू में कुत्रे का भी कुत्रा म्हणजे जो कुत्तों का भी क्या विभाग है, हम लोग वहाँ पर जाएंगे. आम्ही शेजारचा विभाग जातो. तो बघते तर खरं एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेल्या दिसली. जवळच्या एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत. अजूनही डोळे न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावर हलकेच बोट फिरवते. त्याची आई तपकिरी रंगाची, पण पिल्लं पांढरी, काही टिपक्यांची आहेत. सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाकं आणि पोटावर येणारा कुई आवाज होणारा काहीतरी वेळ त्यांच्यावर बघतच राहिले. अभी जो कुत्तों को जो विभाग था बाजू में, तो उनको देखते ही भली दांडगी अतिशय देखनी मतलब दांडगी यानी मजबूत अतिशय देखनी कुत्री वहाँ पे थे. तो जवळच्या एका टोपलीत तीच बरी काही मतलब छोटे टोपली में जो रहता है वहाँ पे उधर पिल्लू बैठे थे. देखने में अतिशय दोनों का डोळे उघडलेल्या पिल्लांच्या अंगावर उन्होंने तुरंत ऐसा उंगली लगाया. उनमें ऐसा ब्राउन कलर की पिल्ल पांडी ऐसे मतलब पपी अच्छे दिखते, जब बड़े हो जाते तो इतने अच्छे नहीं दिखते. तो उनका कोई आवाज आ रहा था. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला. तऱ्हेची कुत्री आहेत, लट्ट आणि कोणी रोगी, चिडकी आणि शांत, साखळीला सारखे हिसके देऊन काव सुटून बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली. अभी उसके आगे गए तो कुत्ते, वहाँ पर और एक कुत्तों का विभाग था. हर एक तरह के कुत्ते थे, कोई लट्ट तो कोई रोगी थे, तो कोई मतलब गुस्से वाला था, कोई शांत था. ऐसे उन्होंने साखली बांध कर वहाँ पर बगने मतलब वो लोग देख रहे थे ऐसा, और कोई शांत बैठे थे. एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे. एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला आहे. तो दचकून मागे सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो. झेन्या, चूप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्यांना, ते आपले पाहुणे आहेत, त्यासाठी त्या चूप. तर एक कुत्तों के कान में मोठं असं गळू झालं होतं, मतलब कान गिला था. तो एकाचा पैर प्लास्टिक में रखकर प्लास्टर किया हुआ था. और दचकून एक कुतरा मतलब ऐसे गुस्से पर बदन पर ऐसा झेप डाल रहा था. तब दचकून ती लोग मतलब भरत और बाई मागे सरकते. भरत नाम का जो लड़का है वो कुत्तों को चिल्लाता है. झेना नाम रखा था. झेना चुप, ऐसा नाही मतलब ऐसा नहीं करने का, आपल्याकडे पाहुणे आले आहेत तर चूप. झेना जणू समजल्यासारखा चूप बसतो.
दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊन लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे तर पुढचे दोन्ही पंजे जळून मला नमस्कार करतो. जेना रागीट आहे तर जेना रागीट आहे पण एकदम सालस आहे. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असाच नमस्कार करतो बाई. मी भरतला विचारले, इथं आणखीन कोणते प्राणी आहेत का? पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. शेजारच्या शेळ्या येतात, मेंढ्या येतात, ससे येतात, माकडे येतात. आम्ही बोलतो आहोत पण एवढ्या माझ्या पायाजवळ एक मांजरी चाललेली दिसेल. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. ही तिच्या पाठीवर हात ठेवते तर मांजरीचं सर्वांना शहरात. मग ती सावरते व माझ्याजवळ येते. मी तिला थोपटते तशी ती प्रेमाने गुरगुर करू लागते. मी भरतला विचारते, अशी ही दचकली कशी रे? मतलब वहाँ पे बहुत सारे जन ऐसे प्राणी आते हैं. बाई ने भरत को पूछा कि यहाँ पे और कोई प्राणी आते हैं क्या? तो उन्होंने पूछा, हाँ भाई, बकरी भी आती है, ससा भी आते हैं, बंदर भी आते हैं, ऐसे बहुत सारे प्राणी आते। तो उनके पैर के ऊपर से एक मतलब मांजरी सर्वांना मांजरी सर्व या शहरात मग ती सावरते. ती माझ्याजवळ येते और उसको थोपटते. बाई प्यार से उसे ऐसा प्यार से उसे गुरगुर करती है और वो भरत को पूछते कि ये ऐसा क्यों, मतलब डर के हुई कैसा कर रही है. भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती. तुमचा अनोळखी हात म्हणून ती घाबरली. इथंच जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळ. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत पण दिसत मात्र नाही. आम्ही हे पिल्लू पाळलंय, आता मोठी मांजरी झाली आहे. इथे ती सगळ्यांना ओळखते, विश्वासाने विचारते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचं कुठे निभाव लागेल. अभी भरत वो बाई को क्या पूछते कि ये जन्म से क्या है, अंधी है बिल्ली. तुमचा मतलब तुम्हारा मतलब अभी जो अंधे लोग होते हैं उनको मतलब रोज़ की उनकी आवाज़ मतलब हर रोज़ का उनका स्पर्श वो लोग पहचानते. लेकिन अलग तरीके से कोई आएगा तो उनको हाथ लगा तो वो लोग डर जाते हैं. तो ये पोर मतलब जन्म से ही अंधा है, तो जन्मापासून ठार अंधा है. तो ये जब उसकी आंखें देखी तो एकदम लक्क चमकदार है, लेकिन इसे दिखाई नहीं देता है. ये पिल्लू आता मतलब बड़ी हो गई है. ये यहाँ पर ये सब लोग को पहचानती है, लेकिन विश्वास से भी मतलब यहाँ वहाँ पर वो चलती है. लेकिन इसे हमें बाहर नहीं छोड़ते. बिचारी का निभाव कैसा बाहर लगेगा. हे सारं पाहून मी बाहेर आले आणि एक वेगळं जग पाहिलं. असं वाटलं की हा कुणास ठाऊक आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं. आता आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. अभी बाई ने टीचर ने जब ये देखा सब सारा, तो उन्होंने एक अलग जग दिखा हुआ उन्हें दिखाई दिया. किसे पता था कि अंदर जाते समय जो ये वाक्य सेंटेंस दिया था कि वो सामने उसके आंखों के सामने आने लगा. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. देखो, प्राणियों का बिल्लियों भी लोग भी अंधे रहते हैं, लेकिन हमें कोई ना कोई संभालने वाला रहता है. उन लोग को कौन संभालेगा. तो ये लोग भी ऐसे रास्ते में भटकते उठते तो कोई ना कोई एक दिन वो लोग जो अंधे रहते हैं वो लोग कहीं ना कभी ना कभी कुछ ना कुछ उनके बारे में हो जाता है, क्योंकि कौन उन्हें संभालेगा. कोई संभालने वाला होगा तो ही उनका निभाव लगता है. तो ऐसे मतलब हमारा चॅप्टर आहे. तो यहाँ पे है जो शब्दार्थ है. पुढील वाक्य कोण प्राण्यामधील आहेत ते प्राण्यांची नावं लिहा. जन्मापासून आंधळी आहेत ती. सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच. आकृत्या पूर्ण करा. मांजर विभागातील असलेल्या विविध सोयी. लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजराने दिलेल्या कृती. ये सब आपको क्या करना है, अपने नोटबुक पर लिखना है. ओके स्टूडेंट, यहाँ पर जो दिया है ये भी आपको पूरा करना है.
ओके स्टूडेंट्स, थैंक यू। अगर आप चैप्टर पढ़ोगे देखोगे तो ही आपको समझ में आएगा, नहीं तो नहीं आएगा। अभी अपना क्या है, पोर्शन मराठी का पूरा हो गया। तो अभी हम नेक्स्ट टाइम क्या देखेंगे, ग्रामर देखेंगे। ओके स्टूडेंट्स, थैंक यू।